हाय मैत्रिणींनो, मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मस्त ना मुलांच्यासाठी मी तुम्हाला एकदम भारी पौष्टिक आणि भाज्या पण पूर्ण सगळ्या पोटात जातील असा एकदम भारी पदार्थ दाखवणार आहे। आणि मुलं पिझ्झा वगैरे काय मागणार नाही, तर हे असं आपण अशा प्रकारे केलं ना तर एकदम भारी होतं। मी चपाती पिझ्झा करणार आहे। तर साहित्य बघा, ही कोबी घेतलाय मी अर्धा, एकदम बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतल्यात ह्या सगळ्या भाज्या। ढोबळी मिरची घेतल्यात 3 घेतल्यात आणि कोथिंबीर घेतल्या, टोमॅटो 2 घेतल्यात मोठे आणि कांदे 2 घेतल्यात मोठ्या मध्यम आकाराचे। आणि आपल्याला सॉस लागणार आहे आणि हे चीज लागणार आहे असं, आणि मिरेपूड लागणार आहे आणि मीठ। आणि ह्या भाज्या आपण आता छानपैकी परतून घ्यायच्यात आणि मस्त मी दाखवते तुम्हाला। चला तर मग बघूया। चला तर मग आपण आता ही मी तुम्हाला भाज्या ज्या आपण कापून घेतल्यात ना ह्या छानपैकी त्याला परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटच परतायचे, म्हणजे ते आपल्याला आत पूर्ण थोड्याशा भाज्या शिजल्या की मग चांगलं लागेल ना, म्हणून छानपैकी त्याला परतून घेऊया। आता आपण हे स्वच्छ धुवून घेतल्यात बघा मी, कांदा वगैरे सगळंच आपल्याला त्याच्यासोबत घालायचं आहे। आता बघा, आता आपण कोबी घालूया। खूपच भारी डिश आहे ही, तुम्ही नक्की करून बघा। आता ढोबळी मिरची घालूया। सगळ्या तुम्ही भाज्या एकदम घातल्या तरी चालतंय। आता थोडंसं आपल्याला छानपैकी याला 2 मिनिटं परतून घेऊया। आणि मुलं बाहेरचं पण काय खायला मागणार नाही, तुम्ही जर असं घरच्या घरी करून द्यायला लागला ना, मी असंच करते मुलांना। आता टोमॅटो घालून घेऊया। बघा अशा पद्धतीने आपण छानपैकी त्यांना करून द्यायचं आहे। आणि मला थोडंसं तेल घातलेलं मी, 1 चमचाभर पण पूर्ण घातलेलं नाही आहे, 0 ऑइलमध्ये करणार आहोत आपण। आणि ही कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घेतल्या, ते सगळंच घालूया आता आपण। तर बघा आपल्याला असं 5 मिनिटं छानपैकी याला परतून घेऊया, म्हणजे भाज्या छानपैकी मऊ व्हायला पाहिजेत, शिजल्या पाहिजेत ह्या। बारीक चिरा म्हणजे तेच लवकर शिजतात। आणि आता ही जेवढी भाजी आहे ना तेवढं आपल्याला चवीप्रमाणे यात मीठ घालायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिरची पण घालू शकता, तर मी चवीप्रमाणे मीठ घालते यात आणखीन थोडंसं। आता मिरेपूड घालूया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स पण घालू शकता आणि ऑर्गॅनो असेल तर ऑर्गॅनो पण घालू शकता। हे मी मिरेपूड घातली थोडी, 1 चमचा भरून। आणि आता छानपैकी याला अजून 1-2 मिनिटं छानपैकी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे आपल्याला। तुम्ही असं डब्याला वगैरे टिफिनला पण देऊ शकता, छान पौष्टिक होते ही आपली रेसिपी। आता 2च मिनिटं मी परतून घेते आणि मग आपली भाजी रेडी आहे इथं। तर बघा आता आपली भाजी मी आता साईडला ठेवल्या, शिजलेली आहे ही, छानपैकी मऊ झाली। आता मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते। अशी चपाती करून घ्यायची। आता गरम गरम चपात्या केलेल्या आहेत ह्या, अशा चपात्या करून घ्यायच्या मस्तपैकी। आता बघा, आता आपल्याला ह्याच्या सॉस थोडंसं लावायचं, टोमॅटो सॉस बघा। आणि एकीकडे मी पॅन थोडा गरम करायला ठेवला आहे। आता त्यात आपण भाज्या ज्या आपल्याला मी तुम्हाला मागाशी दाखवल्या, त्या तुमच्या घरी ज्या तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही अजून यात भाज्या ॲड करू शकता। बघा अशा प्रकारे अर्ध्या भागावर आपल्याला भाज्या छानपैकी येतात। छानपैकी याला पसरून घ्यायचेत, बाहेर नाही यायला पाहिजेत। तर बघा आता चीज घालून घेऊयात आपण यात। हे जे आपण भाजी घातल्या ना त्याच्यावरच चीज घालून घेऊया असं। आणि हाफ बाजूला असं घालायची आपल्याला भाजी बघा अशा प्रकारे। आणि छानपैकी त्याला असं प्रेस करून ना, आता थोडंसं 1-2 थेंबच आपल्याला तेल लागणार आहे।
तेवढंच घालायचं आहे आणि छानपैकी आपला पौष्टिक असा मस्त थोडंसं गॅस मी गरम करायला ठेवलेलं थोडंसं होऊ दे, मग तुम्हाला दाखवते मी. तर बघा आता एकीकडून असं मी छानपैकी याला मस्त असं झालं आहे. आता आपल्याला या बाजूने पण थोडंसं बारीक गॅसवर, मोठा गॅस करायचा नाही आहे आपल्याला. बघा तुम्ही बघू शकता, आपण ऑलरेडी भाज्या शिजवून घेतल्यात, त्यामुळे यात पूर्ण भाज्या आपल्याला छानपैकी शिजलेल्या आहेत. आता बघा 2 मिनटं छानपैकी याला कुरकुरीत असं करून घ्यायचं आहे आणि मग आपलं मस्त असं तुम्ही टिफिनमध्ये कट करून छानपैकी त्याच्यासोबत चीज वरून घालून वगैरे देऊ शकता. पनीर पण घातलं तरी चालतं आहे. चला तर सर्व करून दाखवते मी तुम्हाला. तर आता तुम्हाला परत एकदा मी अजून एक दाखवते करून. बघा अशी चपाती घ्यायची आपण गरम गरम. आता चपाती केल्या, चपात्या अशा करून ठेवायच्या आणि ही भाजी अशी आपण साईडला अशी लावून घेऊया. बघा तुम्ही डब्यात असं देऊ शकता आणि झटकीपट होतं हे. त्याला खूप काय करायची गरज नाही आहे आणि झिरो ऑइलमध्ये केलं आहे मी, त्यामुळे जास्त काय आपल्याला तेलाचा पण काय उपयोग मी जास्त केलेला नाही तुम्हाला. त्यामुळे एकदम भारी पौष्टिक पदार्थ दाखवते मी तुम्हाला. अशा प्रकारे नक्की करून बघा. बघा असं चीज घालायचं. पनीर असेल तर तुम्ही पनीर पण भाजीमध्ये स्टफिंग म्हणून यूज करू शकताय. भरपूर असं चीज घाला, मुलांना चीज आवडते ना भरपूर, म्हणून चीज भरपूर घाला तुम्ही. बघा अशा प्रकारे चीज घालायचं आहे छान एकदम. आणि बारीक गॅसवरच आपल्याला हे छानपैकी बघा असं करून प्रेस करूया त्याला. आता हे उचलून आपल्याला अलगद असं पॅनवरती ठेवूया. आणि बघा बारीकच गॅस आहे, थोडंसं तेल घातलं आहे, एक थेंबच. छानपैकी त्याला आता बघा आता आपण दुसरा पण चालू हे झालं आहे. छानपैकी याला परतून घ्यायचं आहे. असं थोडंसं कुरकुरीत करा तुम्ही, म्हणजे कुरकुरीत केल्यामुळे मुलं पण खातात आणि आपण त्यात भरपूर चीज घातलं त्यामुळे पौष्टिक झालं एकदम हे. बघा 2च मिनटात आपला मस्त कुरकुरीत असा चपाती चीज पिझ्झा घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने रेडी आहे. तर हा आपण आता मी सर्व करायला काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर बघा आपला मस्त चपाती पिझ्झा रेडी आहे. भरपूर बघा यात चीज भरपूर आहे, दिसते का तुम्हाला. बघा आणि असं तुम्ही केलं ना तर मुलं खातील पण. तर असं नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याचं करून घ्या, म्हणजे तुम्हाला मस्त अशा मस्त नवीन रेसिपी बघायला मिळतील. परत भेटू अशा मस्त रेसिपीमध्ये. ओके, थँक्यू सो मच.